नमस्कार. प्राध्यापक BG मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्र, मराठ्यांच्या आरक्षणासाठी निघालेलं जे आंदोलन आहे, जे काल बीड शिरूर या ठिकाणी थांबलं होतं, आज अहमदनगर जिल्ह्यात आलं. या मराठ्यांच्या आंदोलनाचा धसका शासनाने घेतले याची जाणीव चांगलीच झालेली आहे. शासनाला आंदोलन जसं जसं पुढे जाईल त्यावेळेला रस्त्याच्या प्रत्येक गावात येणाऱ्या गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात या आंदोलनाचं स्वागत केलं. सगळीकडे माहोल हा प्रचंड उत्साहाचा, आनंदाचा असा दिसत होता. अर्थात जिथं भरपूर मोठी संख्या जमते त्या ठिकाणी आनंद, उत्साह ओसंडून वाहतो. सुरुवातीला चर्चा करणार नाही, मराठ्यांचं आंदोलन निघालं तरी आपण दुर्लक्ष करू असं म्हणणारं शासन आता मात्र की चर्चेच्या टप्प्यात येऊन पोहोचले असं आपल्याला दिसायला लागतं. बघा, 20 जानेवारीपर्यंत कोणत्याही प्रकारची हालचाल या शासनानं केलेली आपल्याला दिसून येत नाही. त्यांना जरांगे पाटील सांगत होते लाखोंचा जैन समुदाय रस्त्यानं आंतरवाली सराटीतून निघेल, मुंबई जवळ 3 कोटी मराठे येतील. तथापि या गोष्टीमध्ये त्यांनी कोणतंही स्वारस्य दाखवलं नाही आणि हे एवढं निघतील याच्यावरती त्यांचा विश्वास नव्हता. मला असं वाटतं शासनाचा विश्वासच नसावा जरांगे पाटलांच्यावरती. त्यांना हे खोटं वाटत असावं. पण ज्यावेळेला आज आंतरवाली सराटीतून लाखोंचा मोर्चा आणि पुढे जाईल तसं आज म्हणजे लाखांनी माणसं पुन्हा याच्यामध्ये येऊन मिळतात. एवढा प्रचंड मोठा जनसागर हा रस्त्यानं निघालेला आहे. रस्त्यावर केवळ आणि केवळ मराठे आहेत, केवळ मराठ्यांची वाहनं आहेत, भगवे पताके आणि वाहनं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, हेच काय ते दिसतंय. केवळ सगळीकडे मराठे, म्हणजे या जवळून बघणाऱ्या सगळ्या माणसांना, त्या पदयात्रेचा सहभाग घेतलेल्या सगळ्या माणसांना केवळ केवळ आनंदाची गोष्ट आहे असं वाटावं, असं वातावरण. हे सगळं बघून शासन घाबरलं नसलं तर किंवा गुडघ्यावर आलं नाही तर नशीब कसं झालं बघा. का लगेच तात्काळ मुख्यमंत्री शिंदे हडबडले. काय करायचं त्यांना समजेना. हे जर वादळ अशाच पद्धतीनं घोंगावत जर मुंबईच्या दिशेनं आलं तर प्रशासनावर किती मोठी जबाबदारी असेल, काय करायचं याचे त्यांना सुचायला तयार. त्यांनी लगेच ताबडतोब चर्चा केली, माध्यमाशी सांगितलं की आम्ही कुणबी दाखले देण्यासाठी जोरदार सगळीकडे यंत्रणा लावलेली आहे. मराठ्यांची क्युरेटिव्ह पिटिशन आहे परवा, तर त्या क्युरेटिव्ह पिटिशनसाठी मराठ्यांचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण सिद्ध करायचं आहे. त्या क्युरेटिव्ह पिटिशनची तयारी सुद्धा आम्ही जोरात करतो. मराठ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृह बांधत आहोत. पण मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं नाही, तुम्ही काहीतरी आम्हाला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करताय. प्रथम तुम्ही ह्या 50 लाख 54 लाख जी कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यांना तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्याच्या आधारे आमचा हा कायदा अध्यादेश काढा, तेव्हाच त्याचा पुनर्विचार. 26 तारखेच्या आत कोणत्याही परिस्थितीत या सगळ्या गोष्टी करा, नाहीतर मुंबईत येणं आमचं हे निश्चित आणि फायनल आहे. आम्ही त्या दिशेने चाललो. वेगळं वैशिष्ट्य म्हणजे या आंदोलनाचं जरांगे पाटील उपोषणासहित वाटचाल करतायत. त्यांचं उपोषण चालू आहे. मुंबईत जाऊन उपोषण नाही चालू, घरातून बाहेर पडताना, आंतरवाली सराटीतून बाहेर पडतानाच त्यांनी उपोषण सुरू केलंय. त्यामुळं की शासनाला आता नेमकी काय भूमिका घ्यावी अशी अडचण त्यांची निर्माण झाली. बरं, असा एवढा हा प्रचंड मोठा मोर्चा, आंदोलन, या आंदोलनाला अडवायचं तरी कसं? मनोज जरांगे पाटलांनी सांगितले कोणीही अडवा येऊ चालणार नाही आता, आणि अडवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. पायाखालची जमीनच शासनाच्या सरकली. उपोषणानं आज नगर जिल्ह्यात येत आहेत आणि हे नगर जिल्ह्यामध्ये 1,00,000-2 लाख अधिक माणसं जमत आहेत. हा प्रचंड मोठा जनसागर, या जनसागराला अडवायचं कसं हा मोठा प्रश्न पडलाय तो या मुख्यमंत्री शिंदे आणि या मराठी शासनासाठी. प्रचंड उत्साह वातावरणामध्ये, या वातावरणामध्ये लाखो माणसं ही पदयात्रेमध्ये, आंदोलनामध्ये सहभागी झाले. मला या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची वाटते, ती म्हणजे भुजबळ साहेब सध्या कुठे आहे?
सगळेजण विचारतायत याच तारखेला भुजबळ साहेब सुद्धा आमरण उपोषण तिथं करणार होते किंवा त्यांचे ओबीसी बांधव करणार होते, त्यांची कुठे गेले? सगळे मराठी विचारू लागले, अरे ओबीसी साहेब कुठे, ओबीसीचं जे आंदोलन करणारे 5-50 पुढं झालेली जी मंडळी होती ती कुठे गेली? खरं तर भुजबळ साहेबांनी, जे आपण नेहमी म्हणतो की ते मंत्री आहेत आणि मंत्री पदावरच्या म्हणजे घटनात्मक पदावरती बसलेल्या व्यक्तीनं 2 गटामध्ये हे संघर्ष कधीही लावू नये. त्यांनी बोलत असताना आपल्या जबाबदारीनं आणि भान ठेवून बोललं पाहिजे. कोणत्याही एका विशिष्ट गटाचे तुम्ही नाहीत, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत याची जाणीव त्यांनी ठेवून बोललं पाहिजे. पण त्यांच्या हातून ते घडलं नाही. ते केवळ म्हणजे ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये भांडण लावायचं, संघर्ष कसा निर्माण होईल अशा पद्धतीचे स्टेटमेंट करू लागले. त्यांच्या बीड मधल्या सभेमध्ये तर मनोज जरांगे पाटलांचे पाय तोडू आम्ही अशा पद्धतीची वल्गना करण्यात आली. किती गंभीर आहे सांगा. आणि या पद्धतीनं मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये जोरदार भांडण लावलं. बांधाला बांध असणारे, एका गावात ओबीसी आणि मराठे एकाच गल्लीत राहणारे, ते आज काही जण संघर्षाच्या पवित्र्यात आले. हे केवळ भुजबळ साहेबांच्या. जी आंदोलनं झाली, या आंदोलनानंतर जे जाळपोळ, मोडतोड, तोडफोड झाली, त्याला जबाबदार भुजबळ साहेबांनी मराठ्यांना धरलं. पण जबाबदार मराठ्यांना जरी धरलं असलं तरी ज्यांचं घर फोडली किंवा जाळण्यात आली ते आमदार क्षीरसागर म्हणतात, मराठ्यांनी हे केलं नाही, माझ्या समोर पोलीस उभारलेले होते, पोलीस काही बघत नव्हते. हे करणारा विशिष्ट असा कुठला तरी ग्रुप होता आणि ती ग्रुप हे सगळं करत होता, हेही सांगण्यात आलं. म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर, काही करून सगळं मराठ्यांच्या माती मारायचं आणि जे जे काही वाईट असेल ते सगळं मराठे त्याला जबाबदार आहेत असं म्हणून उठवायचं. हे भुजबळ साहेबांचं काम. कुठे गेले भुजबळ साहेब? हे सगळे एवढं प्रचंड मोठं वादळ बघून भुजबळ साहेब कुठल्या गुहेत बसले, काय करताय? सगळ्या मराठ्यांच्या या आंदोलनामध्ये प्रश्न पडला होता. सगळ्यांची भूमिका एकच आहे, मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून कुणब्यांचे दाखले द्या आणि कुणब्यांचे मिळालेल्या दाखल्यांच्या आधारावरती एक अध्यादेश काढा आणि हा अध्यादेश कुणबी प्रवर्गातूनच ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण द्या. 50% वरती आरक्षण जर गेलं तर त्या आरक्षणासाठी आम्हाला धावाधाव करावी लागेल. ते आरक्षण टिकणार नाही कायद्याच्या कसोटीवरती. त्यामुळे आम्हाला त्याचं लालूच दाखवू नका आणि कुणी काही जरी सांगितलं तरी आम्ही तिकडे धावणार नाही, त्याच्या पाठीमागं पळणार नाही, ही ठाम भूमिका मनोज जरांगे पाटलांनी. मित्र, आज दुसरा दिवस. आज संध्याकाळी या नगर जिल्ह्यामध्येच बाराबाबळी इथं मराठ्यांची मनोज जरांगे पाटील सभा घेत आहेत. सभेला 150 एकरचा परिसर आहे. या 150 एकरच्या प्रचंड मोठ्या परिसरात ही मराठ्यांची जाहीर सभा होते. संपूर्ण देशभरातून सगळे वार्ताहर तिथं आज जमा झालेले आहेत आणि आता जरांगे पाटील काय भूमिका घेतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ज्यांनी मराठ्याने सगळ्या समाजातल्या सगळ्या समाज बांधवांचं कल्याण करायचा प्रयत्न केला, त्यांच्या हिताचं आणि त्यांच्या वाट्याचं ज्या वेळेला हे आरक्षण मागायची वेळ आली त्यावेळेला बाकी काही नेते मंडळी उठून बसून या आरक्षणाला विरोध करतायत. याचं मात्र गुणरत्न सदावर्ते वगैरे ही सगळी एकाच माळेची मणी. विचार करत असताना सार्वजनिकरित्या हा सर्व समाजाचा विचार करणारा घटक असावा. कोणत्या एका विशिष्ट उद्देशानं कुणाच्या तरी पाठीशी कोणीतरी सांगतंय आणि आपल्याला आपण मराठ्याच्या विरोधात विनाकारण गरळ ओकतो अशा पद्धतीची भूमिका असू नये असं मला वाटतं. मराठ्याचं आंदोलन हे आणि हा जो भगवं वादळ आहे, हे वादळ मुंबईच्या दिशेनं निघालेलं आहे. आज नगरमध्ये संध्याकाळी सभा होणार आहे आणि ही सभेनंतर उद्या पुन्हा चालू लागणार आहे. काय काय होते याचे अपडेट मी आपल्याला देत राहील. तोपर्यंत नमस्कार.